नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 9 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. अर्जुन म्हणत असतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे आपल्याला नाही तुम्हाला माहिती नाही आहेत आणि हे जे सगळे गुन्हे ही जी सगळी पापं आम्हाला केव्हाच कळाली होती असं अर्जुन प्रियाकडे बघून म्हणत असतो. आणि आता बघा अर्जुन आहे ना म्हणतो की हे सगळे पुरावे कोर्टात दाखवण्या अगोदर आम्हाला घरातल्या सगळ्या जजेंसमोर ना हे सगळे ठेवायचे होते. आता तुम्हीच काय तर न्याय करा असं अर्जुन म्हणत सगळं सांगायला लागतो. सायली म्हणते कारण कोर्ट तिला जी शिक्षा द्यायची तर ती देईलच, पण त्या अगोदर नाही ना तुमच्यासमोर न्याय हा व्हायलाच हवा असं हे सगळं अर्जुन आणि सायली सांगत असतात. सायली म्हणते कारण तुमच्यातल्या प्रत्येकाने कधी ना कधी तरी प्रियाच्या हातून अन्याय सहन केलेलाच आहे. आता सगळ्यांना तर समजत नसतं की हे दोघं जण नक्की काय बोलतात. आणि बघा आज अर्जुन आणि सायली संपूर्ण भागामध्ये प्रियाच्या आत्तापर्यंतचे सगळे कारनामे काय काय केलेले आहेत तर ते सगळे सांगत आहेत. आणि ना ते क्षणसुद्धा आपल्याला आता पहिले जे काही रेकॉर्डिंग आहे तर ते आपल्याला इथे आजच्या भागामध्ये दाखवलेलं आहे. तर त्यामुळे आजचा भाग आहे ना थोडासा छोटासुद्धा होऊ शकतो. आता आपण पाहतोय की पूर्णाजी म्हणतात अरे पण तुम्ही हे सगळं तर उघड केलेलंच आहे ना, अश्विनची प्रतारणा, घरच्यांच्या माणसांशी जीवाशी खेळणं आणि आता आणखीन काय राहिले असं पूर्णाजी म्हणत असतात. सायली म्हणते पूर्णाजी हे तर फक्त हिमनगाचं टोक आहे. आणि बघा पुढे अर्जुन म्हणतो की आम्हाला प्रियाबद्दल शंका यायला सुरुवात झाली तर त्या दिवशी सुरुवात झाली ज्या दिवशी नागराजला शिक्षा झाली होती ना त्या दिवशीपासून. त्यांनी नागराजने आपल्या सगळ्यांच्या समोर एक कोडं घातलं होतं, आठवतंय? आता आठवतंय असं म्हटल्यानंतर सगळ्यांना तो क्षण आठवायला लागतो. नागराज म्हणालेला असतो की तुमच्या डोळ्यासमोर एक सत्य लपले, तुमचं प्रिय घर पोखरते आणि तुमच्या घराची ना मैसभा करून टाकली. हे सगळं ना नागराजने अर्जुन आणि सायलीला चॅलेंज दिलेलं असतं की कोण आहे ते तुम्ही शोधून काढा म्हणून. अर्जुन म्हणतो तुम्हाला आठवतंय ना हे सगळं? तर प्रतापराव म्हणतात हो आठवतंय तर सगळं खरं आम्हाला, पण त्याचा अर्थ काही कळला नव्हता आम्हाला त्यावेळेस असं प्रतापराव म्हणतात. तर सायली म्हणते त्यावेळेस त्याचा अर्थ तर आम्हाला सुद्धा कळाला नव्हता, पण नागराजने आम्हाला आव्हान दिलं होतं की हे कोडं सोडून दाखवच म्हणून. आणि बघा पुढे सगळं सायली डिटेल सांगते. सायली म्हणते पुढे आम्ही डिटेलने विचार करायला लागलो की आपल्या घराची मैसभा झाली म्हणजे नेमकं काय झालं असेल हा विचार आम्ही त्यावेळेस करायला लागलो. आता पुन्हा तो क्षण आपल्याला आठवून दाखवलेला आहे. अर्जुन आणि सायली अंगणामध्ये बसतात आणि प्रिया या शब्दावरती शेवटचं नाव प्रिया म्हणून बोट ठेवतात आणि म्हणतात की तन्वी म्हणजे प्रिया. आणि त्याच वेळेला त्यांना संशय आलेला असतो की या प्रियावरती. आणि म्हणते की दिसतं तसं नसतं, आत एक बाहेर एक, म्हणजे हे जे खरं वाटते ते खोटे. ही सगळी वर्णनं तर प्रियाच्या बाबतीत लागू पडत आहेत. अर्जुन म्हणतो हो. आणि आता आपण पाहतो की यानंतरच आहे ना की सायली आणि अर्जुन या प्रियाच्या मागे लागलेले असतात. सायली म्हणते आपल्या घरात जे खरं आहे ते खोटं आहे आणि जे खोटं आहे त्याला आपण खरं समजतो असंही सायली प्रियाकडे बघून म्हणते. आणि पुढे म्हणते की या प्रश्नाचं उत्तर शोधताना आमच्यासमोर फक्त आणि फक्त प्रियाचा चेहरा आला होता, म्हणजेच तन्वीचा चेहरा आला होता. आणि बघा पुढे सायली म्हणते की कारण फक्त हीच एक अशी व्यक्ती आहे की जिचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत म्हणून. आणि प्रिया इतक्या रागारागाने बघत असते ना या सायलीकडे की बस आता सगळे सुभेदार शांतपणे ऐकून घेत असतात की सायली काय सांगते ते. सायली म्हणते की आपण खूप वेळेला हिच्यावरती नाही विश्वास टाकला, खूप वेळेला हिला सुधारण्याची संधी दिली, पण ही काही सुधारली नाही, उलट ती आपला विश्वासघातच करत राहिली. आणि आता सुभेदार खूपच ऐकत असतात. त्यावेळेस अस्मिता म्हणते अगं या सगळ्यात नवीन काहीच नाही आहे, तन्वीवर आता परत कुणीच विश्वास ठेवणार नाही आणि आता तिचं नावसुद्धा कोणी घेणार नाही आहे. आता सायली म्हणते की अस्मिता ताई तुमचा तर हा राग तर तुमच्या माहीत असलेल्या गोष्टींवरती आधारित आहे. तुम्हाला जेव्हा सगळ्या गोष्टी कळतील तेव्हा तुम्ही काय करणार आहेत? प्रिया एवढी बघायला लागते ना म्हणजे बापरे आता सायली सांगते की काय म्हणून. सायली म्हणते प्रियाबद्दल आम्ही विचार करत असताना प्रतिमा त्यांना होळीच्या दिवशी ना अचानक चक्कर आली होती. आता तो सीन सुद्धा आपल्याला आठवून सांगितलेला आहे की प्रतिमा त्यांना कशी चक्कर येऊन पडली होती ना तर ते. आणि प्रतिमा त्यांना चक्कर आल्यानंतर रविराज म्हणालेले असतात की तन्वीचं रक्तगट आणि प्रतिमाचं रक्तगट एकच आहे म्हणून. आणि या प्रियाला ना रक्त देण्यासाठी हॉस्पिटलला बोलवलं होतं. सायली म्हणते आणि प्रतिमा त्यांना रक्ताची खूप गरज होती तरीसुद्धा प्रिया तिथे रक्त द्यायला वेळेत पोचली नव्हती. आठवतंय तुम्हाला सगळ्यांना? सगळे म्हणतात की हो आम्हाला आठवतंय म्हणून. आणि आपल्याला पुन्हा हॉस्पिटलचा सीन दाखवलेला आहे की ही प्रिया काही झालं तरी अजून हॉस्पिटलमध्ये आलेली नसते. आणि रविराज म्हणालेले असतात की स्वतःच्या आईला रक्त द्यायला सुद्धा वेळेवर येणं हिला महत्त्वाचं वाटलं नाही. आता अश्विनला पण तो सीन आठवतो. आता सायली म्हणते कुठली मुलगी आपल्या आईला रक्त देण्याची टाळाटाळ करेल म्हणून. आणि मग सगळ्यांना विचार पडतो की हां खरंच आहे. मग सायली म्हणते आणि तेव्हा आम्हाला प्रियाबद्दल आहे ना पहिल्यांदा संशय आला आणि तेव्हाच आम्ही तिच्या रक्ताची तपासणी करायचं ठरवलं म्हणून. आणि हे सगळं प्रिया ऐकत असते आणि बघत असते की स्टेप बाय स्टेप अर्जुन सायली कसं सांगतायत ते.
आता प्रतिमा त्या म्हणतात तन्वीची ब्लड टेस्ट करायची आणि का तुम्हाला का अशी करावी वाटली? अर्जुन म्हणतो कारण प्रियाचा ब्लड ग्रुप आणि तुझा ब्लड ग्रुप मॅच व्हायला हवा होता, कारण तुझा आणि प्रियाचा रक्तगट ओ निगेटिव्ह आहे हे तर आम्हाला सिनियरने अगोदरच सांगितलेलं होतं, पण तरीसुद्धा प्रिया रक्त द्यायला का आली नव्हती आणि याची क्लिअरिटी आम्हाला तेव्हा आली जेव्हा प्रियाचा ब्लड रिपोर्ट आमच्या हाती आला म्हणून. आता प्रियाचा ब्लड रिपोर्ट हाती आला म्हणजे आता हे काही घरच्यांना लक्षात येत नाही. रविराज म्हणतात आमच्या हे लक्षात आलंच होतं की ती प्रतिमाला ना रक्त द्यायला टाळाटाळ करत होती. ही जे इतकी स्वार्थी मुलगी मी कधीच बघितली नाही. अरे ती स्वतःच्या आईला रक्ताचा थेंबसुद्धा देणार नाही आणि म्हणूनच तर मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा तन्वीना उशिराच आली होती ना. आता असं म्हटल्यानंतर बघा अश्विन तर खूप रागाने प्रियाकडे बघत असतो. आता सायली म्हणते प्रियाच्या रक्ताच्या तपासण्या करणे एवढं सोपं नव्हतं आणि म्हणूनच आम्ही दळवडीच्या दिवशी रक्तदान शिबिराचा ना घाट गाठला आणि आता पुन्हा तो सीन आठवून दाखवलेला आहे की प्रियाचं रक्त कसं घेतलेलं होतं रक्तदान शिबिराच्या दिवशी ते. सायली म्हणते यावेळेला आम्ही ना अगोदरच खबरदारी घेतली होती की प्रियाचे रक्ताचं सॅम्पल घ्यायचं आणि तिला यामध्ये काही गोळसुद्धा घालू द्यायचं नाही म्हणून. अर्जुन म्हणतो आणि त्याच दिवशी तिचा ना रक्ताचा रिपोर्ट आमच्या हाती आला म्हणून. आणि आता पूर्णाजी तर तोंडालाच हात लावत असतात की बापरे यांनी एवढं सगळं केलं म्हणून. आणि आता सायली एक रिपोर्टचा जो पुरावा आहे ना तर तो अर्जुनकडे देते आणि आता इथून पुढे अर्जुन आहे ना प्रियाच्या विरोधातला प्रत्येक एक पुरावा प्रतापरावांच्या हातात देत असतो आणि प्रतापराव पुढे सरकवत असतात आणि आज सगळे सुभेदार फॅमिली या प्रियाचे ना सगळे पुरावे पाहतात. आता प्रतापराव, त्याच्यानंतर रविराज, पूर्णाजी आणि प्रतिमा, त्यानंतर अस्मिता आणि कल्पना हे सगळे आहेत ना ते ब्लड रिपोर्ट पाहतात. अर्जुन म्हणतो हा प्रियाचा ब्लड रिपोर्ट आहे आणि यामध्ये क्लिअर असं कळते की प्रियाचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह नाही म्हणून. आणि असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की तिचा ब्लड ग्रुप हा AB पॉझिटिव्ह आहे, ओ निगेटिव्ह नाही. म्हणजे जो प्रतिमा त्याचा आहे ना तोच त्यांच्या मुलीचा असायला हवा होता पण हा तिचा नसतो. आणि हा पण रविराज म्हणतात अरे पण हे कसं काय शक्य आहे? अरे तन्वीचा आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप तर ओ निगेटिव्हच आहे, मला चांगलं माहिती नाही, आम्ही लहानपणी तिच्या तशा टेस्टसुद्धा केलेल्या होत्या. आता अर्जुन सायली म्हणतात की नाही आहेत तशा. आता रविराज म्हणतात अरे पण तिचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह कसा असेल, हे शक्यच नाही आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की हे शक्यच नाही आहे. म्हणून सायली म्हणते रविराज काका आम्हाला सुद्धा ना हाच प्रश्न पडला होता आणि मग आम्हाला शंका यायला लागली की खरंच ही प्रिया तन्वी आहे की नाही म्हणून. आणि प्रियानं अक्षरशः दात खाऊन बघत असते या दोघांकडे सुद्धा. आता प्रतापराव म्हणतात अरे पण मागचे 3 वर्ष झालं आपल्याला माहिती ना की हीच तन्वी आहे म्हणून. आणि ती जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा रविराजांनी तिच्या सगळ्या तपासण्या केल्या होत्या, त्यांच्या दोघांच्याही तपासण्या सगळ्या झाल्या होत्या ना. तर लगेच प्रिया म्हणते बरं झालं बाबा तुम्हीच हे बोललात ते. आणि म्हणते मी तर नाही यांना सांगून दमले आता पण हे माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीत. अर्जुन सायलीने तर ठरवलंच आहे ना की मला खोट्यात पाडायचं म्हणून तर त्यांनी ना हा असा खोटा रिपोर्ट आणलाय ते, असंही प्रिया म्हणायला लागते. आता बघा रविराज ना म्हणतात की तू जरा थांब, तू ना मध्ये मध्ये बोलू नकोस, तुझ्याशी तर कुणी बोलत सुद्धा नाहीये आणि तू काही न बोलीस ना तर तेच बरं आहे म्हणून प्रिया आता गपचिप खाली मान घालून उभी राहते. आता सायली म्हणते की आम्हाला माहिती होतं की तुम्ही सगळ्या तपासण्या केल्यात रविराज काका आणि म्हणूनच आम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला होता, पण कुठलीही गोष्ट तुमच्या सगळ्यांपर्यंत आणण्या अगोदर आणि कुठलाही निष्कर्ष काढण्या अगोदर आम्हाला या सगळ्या गोष्टींचा ना व्यवस्थित विचार करायचा होता आणि म्हणूनच आम्ही हे सगळे पुरावे शोधत होतो. आणि सायली पुढे म्हणते की म्हणूनच आम्ही प्रियावरती अगदी डोळ्यामध्ये तेल घालून लक्ष ठेवायचं ठरवलं आणि त्याच वेळेला मी जेव्हा तिचा पाठलाग करत होते त्यावेळेस मला असं दिसलं की ही प्रिया जी आहे तर ती सदानी महिन्याला भेटायला जाते आणि आता त्यांना पैसे देते आणि म्हणते की एवढ्यापुरतीच तुम्हाला आठवते. आणि हे सगळे पैसे देतानाचा सीन पुन्हा आपल्याला आठवून दाखवलेला आहे. आणि सदा महिन्याला ती म्हणाली असते काम झाले ना आता परत मला कॉल नाही करायचा. आणि सायली आणि अर्जुन हे सगळं ना आठवून घरच्यांना सांगत असतात. आता बघा आता पुढे आपण पाहतोय की ही अश्विन म्हणतो की तन्वी सदा आणि महिन्याला भेटायला गेली होती, पण का गेली होती ती भेटायला? आता कल्पना ते म्हणतात पण आपण तर त्यांना घराच्या बाहेर काढल्यानंतर त्यांच्याशी तर आपला काही संबंध नव्हता ना, मग तन्वी त्यांना पैसे का देत होती? असं जेव्हा कल्पना ताई विचारतात तेव्हा सगळ्यांनाच खरं तर हा प्रश्न पडतो. आता पुढे बघा सायली म्हणते सदा आणि महिन्याने सांगितलं की प्रियाने त्यांना कर्ज दिलं होतं म्हणून. अस्मिता म्हणते पण त्या सदा आणि महिन्यावर विश्वास कसा ठेवायचा, ही जेवढी खोटी ना तेवढीच खोटी तर ते दोघे सुद्धा आहेत म्हणून. आता अर्जुन म्हणतो की आम्हाला चांगलंच माहिती होतं आणि म्हणूनच आम्ही प्रियाचं बँक अकाउंट आणि बँक स्टेटमेंट सगळं चेक करण्याचा प्रयत्न केला. आणि तुला आठवतं का सिनियर, आम्ही तुला या प्रियाचे बँक अकाउंट आणि डिटेल्स मिळवून देण्याची रिक्वेस्ट केली होती म्हणून. रविराज म्हणतात हो मी त्या बँक मॅनेजरशी बोललो होतो ना आणि तुम्हाला आम्ही ते सगळं दिलं सुद्धा होतं. सायली म्हणते हो, तिथूनच आम्हाला प्रियाच्या सगळ्या पैशांच्या व्यवहाराबद्दल
याबद्दल समजलं होतं. आता पुन्हा आपल्याला ना बँकेतला सीन दाखवलेला आहे, जेव्हा अर्जुन आणि सायली बँकेत जातात आणि तिथं बँक मॅनेजर सगळं ना या प्रियाच्या अकाउंटचं स्टेटमेंट दाखवतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो एवढा कमी बॅलन्स असताना सुद्धा ती दर महिन्याला 20,000 रुपये सदानी महिन्याला देते आणि हे कसं काय शक्य आहे, आणि यामागे ना नक्कीच मोठं काहीतरी कारण असेल असा संशय आलेला असतो अर्जुन आणि सायलीला. आता सायली त्या बँक स्टेटमेंटचे सुद्धा पुरावे सगळे दाखवतात. आता पुन्हा तो पुरावा प्रतापरावांच्या हातात दिला जातो आणि तिथून पुढे रविराज, पूर्णाजी, प्रतिमात्या, अस्मिता आणि कल्पना हे सगळे पुरावे पाहत असतात. अर्जुन म्हणतो या पुराव्यामध्ये ना क्लिअरली दिसतंय ज्या दिवशी आपण सदानी महिन्याला घराबाहेर काढलं ना त्यानंतर दर महिन्याला प्रिया त्यांना 20,000 ते 30,000 रुपये देतच होती म्हणून. आता सगळेजण बघायला लागतात ना या प्रियाकडे आणि तसे पुरावे सुद्धा असतात. प्रिया म्हणते अरे पण याचं स्पष्टीकरण मी अगोदरच दिलंय ना की मी गरीब आणि गरजू लोकांना मदत करते म्हणून, आणि म्हणते की तेव्हा मला ना हे पैसे लागत होते म्हणून मी त्यांना देत होते. आता असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो गोरगरिबांना मदत करण्यासाठी दर महिन्याला एकाच तारखेला पैसे विड्रॉ करणं आणि त्याच तारखेला ते पैसे सदानी महिन्याकडे पोच करणं हा योगायोग नक्कीच असू शकत नाही प्रिया. असं म्हणल्यानंतर सगळ्या घरच्यांना आता पटायला लागतात गोष्टी की अर्जुन जे बोलतोय अगदी पुराणेशी ते बरोबर आहे. आता पूर्णाजी म्हणतात तन्वीचं त्या दोघांना जर महिन्याला पैसे देत असेल तर ते कर्ज नक्कीच नसेल ना, असं कोण महिन्याला फिक्स तारखेला कोणी कर्ज देतं का? सायली म्हणते हो बरोबर आहे पूर्णाजी, ते कर्ज नव्हतंच, ते पैसे सदानी महिन्याला ना तोंड बंद करण्यासाठी देण्यात येत होते म्हणून. आता तोंड बंद करण्यासाठी असं म्हणल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागतं की अश्विन म्हणतो की अरे पण सदा महिन्याला असं काय माहिती होतं की तन्वी त्यांना गप्प राहण्याचे पैसे देत होती म्हणून. आता असं म्हणल्यानंतर बघा अर्जुन सांगायला लागतो की सदा महिना जेव्हा पकडले गेले होते ना तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्यांना फक्त 4 मुली आहेत म्हणून, पण नंतर आम्हाला कळालं की त्यांना 4 नाही, खरं तर त्यांना 5 मुली होत्या, आणि 5 मुली होत्या म्हटल्यानंतर प्रियाचा चेहरा खूप गंभीर दाखवला. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की 5 मुली होत्या आणि या सगळ्याचा काय संबंध आहे? तर अर्जुन म्हणतो कारण सदानी महिन्यानं हे खोटं बोलत होती, त्यांना 4 नसून 5 मुली होत्या म्हणून. अर्जुन म्हणतो मग आम्हाला ना संशय आला, त्यामुळे आम्ही 5व्या मुलीचा शोध घेण्याचं ठरवलं, कारण आम्हाला माहिती होतं की त्या 5व्या मुलीचा आणि प्रियाचा ना नक्की काहीतरी संबंध आहे, काहीतरी कनेक्शन आहेच म्हणून. आता मात्र प्रियाला घाम फुटायला लागतो. प्रिया अक्षरच्या तोंडावर वगैरे हात ठेवायला लागते. सायली म्हणते म्हणूनच मी सदा आणि महिन्याच्या घराजवळच्या शाळांमध्ये जाऊन चौकशी केली आणि आता तिथे आम्हाला ना हे सापडलं म्हणून सायली आता नंतरचा पुरावा ना पुन्हा अर्जुनच्या हातात देते. आता अर्जुन पुन्हा ते प्रतापरावांकडे देतात आणि पुन्हा ठरल्याप्रमाणे रविराज, प्रतिमात्या, पूर्णाजी, आता कल्पना आणि अस्मिता हे सगळे पुरावे पाहत असतात. तर हा पुरावा म्हणजेच तो असतो. आता बघा प्रतापराव म्हणतात अगं हे, आणि कारण त्याच्यावरती तर सायलीचा फोटो असतो. आता प्रतापराव काय करतात की तो फोटो पुन्हा रविराजांकडे देतात, म्हणजे तो जो शाळेचा पुरावा आहे ना तर तो. आता शाळेचा पुरावा आता रविराज त्याबरोबर अन्नपूर्णाजी आणि कल्पनाताई हे सुद्धा पाहतात. कल्पनाताई म्हणतात अरे हा तर सायलीच्या लहानपणीचा फोटो आहे, मधुबोनी दिलेल्या गाठोड्यामध्ये हाच तर फोटो आहे म्हणून. तर बघा सायली म्हणते हो तो फोटो आहे, पण आई तो फोटो प्रियाने निर्माण केलेला फक्त एक आभास होता, तो काही खरं नव्हतं, कारण तिला हे सिद्ध करायचं होतं की मी बबली लोखंडे आहे म्हणून, म्हणजे सदा आणि महिन्यांची मुलगी मी आहे हे सगळं प्रियाला ना सिद्ध करायचं होतं. आता मात्र सगळ्या घरच्यांना ना खूप प्रश्न पडायला लागतात की जेव्हा सायली ना एक एक गोष्ट रिव्हील करते ना तेव्हा अश्विन पण तो सगळा पुरावा पाहतो. आणि आता पुन्हा प्रियाला आठवलेलं दाखवलं की तो सीन ज्यावेळेस आहे ना या प्रियाने सदा आणि महिन्याची मुलगी ही सायलीच आहे हे सगळं दाखवण्यासाठी ना ते गटोडं महिपतच्या घरामध्ये नेऊन ठेवलेलं असतं किंवा तिथून पळवलेलं असतं. हे सगळं आहे ना अर्जुन आठवतो आणि सगळं सांगतो की गाडीत बसल्यानंतर सायली म्हणते की मला वाटलं महिपत आला आणि आवाज झाला म्हणून, तर इतक्यातच त्यांना समोर प्रिया दिसते आणि प्रियाना गाठोडं असतं तिच्या हातामध्ये, तिने महिपतच्या घरातून ते गाठोडं चोरलेलं असतं आणि त्यानंतर पाठलाग करून अर्जुनने ते गाठोडं कसं मिळवलेलं असतं हे सगळं आपल्याला आठवलेलं दाखवले. सायली म्हणते आम्ही महिपतच्या घरून प्रियाला ना ते गाठोडं चोरताना पाहिलं होतं, त्यावेळेस मला असं वाटलं की त्यांनी माझं गाठोडं महिपतच्या घरामध्ये चोरून ठेवलं आहे असं आम्हाला वाटत होतं, पण खरं तर ते गाठोडं जे आहे ना तर ते प्रियाचं स्वतःचं गाठोडं होतं. आता स्वतःचं म्हटल्यानंतर आहे ना काही गोष्टी रविराजांच्या लक्षात येतात. ते म्हणतात की म्हणजे बबली लोखंडे म्हणजे तन्वी उर्फ प्रियाच आहे. आता असं म्हटल्यानंतर प्रतिमात्या, सुमन काकू सगळ्यांच्या लक्षात येतात हळूहळू थोड्या गोष्टी. बघा आता रविराज म्हणतात म्हणजे अरे निष्कर्ष तर हाच येतोय की बबली लोखंडे म्हणजेच प्रिया उर्फ तन्वी आहे. अर्जुन म्हणतो हो सिनियर, आम्ही सुद्धा ना याच कन्क्लुजनवरती पोचलो होतो म्हणून. आता रविराज म्हणतात अर्जुन तू जे बोलतोयस त्याचा अर्थ तुला समजतोय का? तर अर्जुन म्हणतो हो सिनियर, मला ना समजतंय मी काय बोलतोय ते. आता बघा पुढे ना सायली म्हणते हा विषय इतका गंभीर आहे ना की म्हणूनच तर आम्ही खात्री पटेपर्यंत ना थांबायचं ठरवलं होतं, आणि पण प्रियाची खरी ओळख ही प्रतिमात्या आणि रविराज काकांचं ओळख बदलू शकली असती, म्हणून आम्ही हे प्रकरण अतिशय शांतपणे हँडल केलं म्हणून. आणि आता सायली सांगायला लागते
की या घराचा पाया देखील हल्ला असता या प्रियाच्या सत्यामुळे. म्हणूनच आम्ही विचार करत होतो की नक्की काय करूयात ते. आणि नेमकं तेव्हाच आहे ना प्रतिमात्यांनी मला सांगितले की त्यांना प्रियाबद्दल खरी माया वाटतच नाहीये. त्यांना का कोणास ठाऊक पण प्रियाबद्दल आहे ना आपुलकी वाटतच नसते. इतक्यातच प्रतिमात्या म्हणतात, हो मला माझ्या सख्या मुलीबद्दल प्रेम का वाटत नाहीये ना, मला हे कळतच नव्हतं. आणि ही गोष्ट मी सायलीकडे बोलले होते, कारण माझं मन त्यावेळेस आहे ना खूपच खात होतं. आणि हे सगळं म्हणून मी सायलीला सांगितलं. आता हे प्रतिमात्यासुद्धा सगळ्यांच्या समोर कबूल करतात. आता सुमन म्हणते, हो वहिनींना होणारा त्रास ना मला सुद्धा दिसत होता, म्हणून मी आणि वहिनीने एक छोटीशी परीक्षा घ्यायची ठरवलं होतं. आणि मग पुन्हा आपल्याला तो सीन आठवून सांगायला लागतात. सायली म्हणते, आणि मग माझ्या सांगण्यावरूनच प्रतिमात्यांनी ना प्रियाला घरी जेवायसाठी बोलवलं होतं. आणि आता घरी जेवायला बोलवल्यानंतर प्रियाने ना प्रतिमात्यांच्या जेवणाला सुद्धा नावं ठेवलेले असतात. जेव्हा प्रतिमात्या या प्रियाच्या केसांना तेल लावून देतात ना आणि म्हणतात, तुझ्या मनातलं तू लहानपणी कशी सांगत होतीस तर सांग ना. तर प्रिया म्हणते, मला ना खूप बोर होतंय बरं, आता मला त्याच गोष्टी नाहीत बोलायच्या. आणि तिने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्यावेळेस तिने सिद्ध केलेलं असतं की ती तन्वी नाही आहे म्हणून. सायली म्हणते, आणि ही प्रियाने दाखवूनच दिलं की ती प्रतिमात्याची मुलगी असू शकत नाही. अस्मिता म्हणते, अगं ज्या मुलीने स्वतःच्या आईच्या गोळ्या बदलल्या तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा तू केलीच तर कशी काय म्हणून अस्मिता सायलीला म्हणते. आता सायली म्हणते, अगं हिला जर का माणुसकी असते ना तर ही माझ्या जीवावर ना कधी उठलीच नसती. आता बघा इथून पुढे ना आता सायली सगळं सांगायला लागते. सायली म्हणते, अस्मिता ताई, अहो तुमचा आनंद तर हिला कधीच बघवला नाहीये. हिच्यामुळेच तर तुम्हाला बाळणपणात चक्कर आली आहे, नंतर तुमचं बाळणपण सुद्धा ना खूप अवघड गेलं म्हणून. आता सगळ्यांना कळतच नाही की हा काय प्रकार आहे. प्रिया म्हणते, अगं निदान हे तरी आता माझ्यावर ढकलू नकोस. अगं तन्वी, तुम्ही साक्षी आणि सचिनबद्दल बोलत होतात ना आणि हे सगळं ऐकून अस्मिताला चक्कर आली होती, यात माझा काय दोष आहे. तर सायली म्हणते, अगं पण हे सगळं ना ऐकण्यासाठी त्यांना मुद्दामून घरी परत कोण घेऊन आलं सांग ना. आणि मला ना कधीसुद्धा अस्मिता त्यांच्यासमोर कुठलीही गोष्ट बोलायचीच नव्हती, कारण मला ना त्यांची काळजी वाटत होती, त्यांच्या तब्येतीची आणि त्यांच्या बाळणपणामध्ये कुठलीही गोष्ट अवघड जाऊ नये असं मला वाटत होतं. पण तू मुद्दामून त्यांना ना घरी घेऊन आलीस. आता ना ही सायली असं सांगायला लागते तेव्हा अस्मिताला सगळा प्रकार आठवतो. अस्मिता म्हणते, हो ना, आणि पर्स घरी विसरली असं खोटं कारण सांगून ही मला त्यावेळेस ना घरी घेऊन आली होती. आणि अस्मिताला तो सीन आठवतो की गाडीमधून प्रिया कशी म्हणालेली असते की अय्या, म्हणजे मी पर्स घरीच विसरली की काय, आणि त्यामध्ये तुझा फोन आणि माझा फोन दोघींचे फोन तिथंच आहे. आणि अस्मिता म्हणालेला असते, चल घरी जाऊया. आणि घरामध्ये इकडे अर्जुन, सायली आणि घरचे सगळे सचिन आणि साक्षीबद्दल बोलत असतात. आणि हे सगळं अस्मिताने ऐकलेलं असतं आणि त्यावेळेस आहे ना अस्मिताची तब्येत बिघडून तिला चक्कर आलेली असते. आता हा सगळा प्रकार घरच्यांसोबत अश्विनीला सुद्धा आठवतो. अर्जुन म्हणतो, आणि प्रियाला जे हवं होतं ना तेच झालं. आणि अस्मिता ताईच्या डिलिव्हरीच्या वेळेस तिची तब्येत आहे ना खूप जास्त क्रिटिकल झाली म्हणून. आणि या सगळ्या गोष्टी ना घरच्यांना आठवत असतात. अस्मिता म्हणते, अगं मी जगती का मरते अशी वेळ आली होती माझ्यावरती. अगं तू दुसऱ्यांदा माझा आणि माझ्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलायस असं म्हणून अस्मिता खूपच जोरात अंगावर ओरडते या प्रियाच्या. आणि बघा आता अस्मिता तर ना पळत पुढे येते ना, अक्षरशः या प्रियाची इतक्या जोरात थोबाडीत देते ना की बस आता प्रियाला खरंच खूप वाईट वाटायला लागलेला असतो. अस्मिता इतक्या जोरात तिच्या थोबाडीत देते आणि खूपच संतापते अस्मिता तिच्यावरती. आणि तिला म्हणायला लागते, अगं तू माणूस आहेस की सैतान आहेस, तुझं नक्की काय करावं ना तेच कळत नाहीये म्हणून. अस्मिता म्हणते, प्रिया तुला ना नरकात सुद्धा जागा मिळणारच नाहीये. आणि प्रियाच्या अशा काही थोबाडी दिलेली असते ना की प्रिया गाल धरूनच बसलेली असते. अस्मिता म्हणते, तुझ्यापेक्षा ना घाणीत वळवणारे किरडे परवडले, तू त्यांच्यापेक्षा ना घाणीने जास्त बरबटलीस म्हणून. अस्मिता आता तिच्यावरती ना खूपच राग व्यक्त करते आणि म्हणते शी, आणि असं म्हणून ती तिच्या जागेवरती जाऊन उभी राहते. आता बघा पुढे ना आपण पाहतो की अस्मिता अक्षरशः डोक्याला हात लावून बसलेली असते. आता ही सायली म्हणते, अस्मिता ताई, प्रियाने कुठे कर्तृत्व गाजवले नाही हे सुद्धा ना आम्हाला तुम्ही हॉस्पिटलला असताना समजलंय म्हणून. आता म्हणजे काय तर पुढे सांगते सायली म्हणते, कारण काय ना की तिथे आम्हाला ना सँडी भेटला. आणि आता हा सँडी जो आहे तर तो प्रियाच्या लग्नाच्या अगोदरच्या अनेक मित्रांपैकीचा एक बॉयफ्रेंड म्हणजे हा सँडी असतो असं ही सायली घरच्यांच्या समोर सांगते. आता अर्जुन सँडी जेव्हा भेटलेला असतो आणि त्याने सगळे प्रियाचे कारनामे सांगितलेले असतात ना तर ते सीन सगळं आठवून सांगायला लागतात. अर्जुन म्हणतो, प्रियाच्या सगळ्या अफेअर्सबद्दलचे पुरावे सँडीने आम्हाला दिले होते, ते मॉम आणि डॅड तुम्हाला तर मी पुरावे सगळे दाखवलेच ना. आता फक्त ना मला सिनियरला आणि प्रतिमात्याला आणि पूर्णाजीला हे पुरावे दाखवायचे. तर अर्जुन म्हणतो की तुम्ही तिघीजण सुद्धा ना हे पुरावे बघून घ्या. म्हणून अर्जुन काय करतो, रविराजांकडे जातो आणि ते सगळे पुरावे त्यांना द्यायला लागतो. तर रविराजांना अक्षरशः खूप लाज वाटते की त्यांच्याच मुलीचे हे असे फोटोग्राफ आणि पुरावे कसे बघावेत म्हणून. ते म्हणतात की मला नको दाखवूस अर्जुन ते सगळे पुरावे, मला नाहीत बघवता येत ते म्हणून. अक्षरशः सगळ्यांनी ना खाली मान घातलेली असते. लगेचच काय करतो की अर्जुन ते पूर्णाजीच्या हातात देतो, पण पूर्णाजीला पण ते पुरावे पाहवत नाहीत आणि ते डायरेक्ट खाली टेबलवर टाकतात ते पुरावे, कारण कुणीच बघत नाही. अश्विन तर अक्षरशः डोळे मिटूनच घेतो. अर्जुन
अर्जुन म्हणतो रविराज काका तुला ना या प्रियाने खूप लुटलं असेल ना, ती तुला म्हणाली होती ना की ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करतेस म्हणून. रविराज म्हणतात अरे सांगितलंयस म्हणजे लग्ना अगोदर ती रोज कॉलेजला जायची ती आणि लाखो रुपये फी भरली ना मी त्याची. असं म्हणल्यानंतर प्रियाला वाटतं अरे यार हे पण आता आपलं सत्य बाहेर येत आहे. सायली म्हणते रविराज काका पण ती फी ना कधी कॉलेजपर्यंत पोचलीच नाही आणि सांगायला लागते हे सगळे सुद्धा फ्रॉड होतं, कारण प्रियाने शिक्षणासाठी कॉलेजमध्ये ना त्या प्रियाने कधी दाखला घेतलेलाच नव्हता. अश्विनला पण आश्चर्य वाटायला लागतं. आता रविराज आणि प्रतिमा ते एकमेकांकडे बघायला लागतात ना, सगळ्यांसाठी ही खरंच खूप शॉकिंग गोष्ट असते. प्रतिमा त्या म्हणतात काय म्हणून तू माझ्याकडे तन्वीच्या ओळखपत्राचा फोटो मागितला होतास. तर सायली म्हणते हो, आणि त्या दिवशी मी काय केलं की त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलांना फोन केला आणि त्यावेळेस त्या प्रिन्सिपल सरांनी सांगितलं की तन्वी सुभेदार या नावाची विद्यार्थी याच वर्षी काय तर मागच्या 3 वर्षात सुद्धा तन्वी केलेला नावाची एकही स्टुडंट आमच्या कॉलेजमध्ये कधीच नाही आहे म्हणून. आणि त्यांनी ना तसं एक लेखी लेटरसुद्धा दिलेलं असतं. आणि आता सायली हे सगळं आठवून घरच्यांना सांगते. सायली म्हणते हे त्या कॉलेजने दिलेलं अधिकृत पत्र आहे म्हणून. आणि आता तो पुरावा पण अर्जुनच्या हातात देते घरच्यांना दाखवायला आणि म्हणते कॉलेजच्या प्रिन्सिपलांनी सांगितलेलं आहे की तन्वी किल्लेदार नावाची अधिकृत कोणतीही स्टुडंट त्यांच्या कॉलेजमध्ये कधी नव्हतीच. आणि अर्जुन आता पुन्हा तो पुरावा प्रतापरावांच्या हातात देतो. पुन्हा आता प्रतापराव, कल्पनाताई, रविराज हे सगळेजण ते पुरावा पाहतात आणि आता त्यांना जेव्हा पुरावे दाखवले तेव्हा हे त्यांना सगळं स्पष्ट चित्र त्यांच्या डोळ्यासमोर येतं. आता पुन्हा जे सुद्धा हे सगळं पाहतात बरं का. अश्विन तर खूप विचार करायला लागतो. प्रिया म्हणते ह्या दोघांनी तर माझ्याबद्दलचं सगळंच उकरून काढलंय. आता ना मी गप्प बसलेलंच बरं. आता जर का मी काही सावरून घ्यायला गेले ना तर इथे माझ्यावरतीच आणखीन शिकेल, त्यामुळे आपण गप्पच राहावं असंही प्रिया विचार करायला लागते. आता पुढे बघा हे सगळे ना पुरावे घरचे बघतात. त्याचबरोबर आता कल्पनाताई आणि अस्मिता सुद्धा हे सगळे पुरावे बघतात. रविराज ना अक्षरशः डोक्याला हात लावतात. अश्विन पण पुरावा बघतो. कल्पना पुन्हा जी म्हणतात इतक्या टोकाचा खोटेपणा, अरे माझ्या मनात तर या मुलीबद्दलचा संताप मनात मावत सुद्धा नाही आहे म्हणून. आणि रविराजच्या खाली मान घालून डोक्याला हात लावलेला असतो. आता लगेचच आहे ना ही सायली म्हणते इतकाच राग सदाशिव आणि मैनावतीला सुद्धा आला होता, कारण तिने आता त्यांना महिन्याचे पैसे देणे सुद्धा बंद केलेलं होतं म्हणून. आणि सदाशिव आणि मैनाकडून हिच्याबद्दल काही कळू नये म्हणून हिने त्यांना ना गायब करून टाकलं होतं. आता कल्पनाताई तर करूनच बघायला लागतात की सदा मैनाला हिने गायब केलेलं होतं. असं ऐकल्यानंतर सायली म्हणते पण योगायोगाने ना आम्हाला सदाशिव आणि मैनावतीचा पत्ता मिळाला. आता ते पण सायली आठवून सांगायला लागते की तिने मंजिरी नावाने सेव्ह केलेलं होतं. तो फोन उचलला तर त्यावेळेस ना तो मैनावतीचा फोन असतो. हे सगळं आहे ना सायली आठवून घरच्यांना सांगते. अर्जुन म्हणतो प्रियाने सदा आणि मैनाची काय अवस्था केली हे ना तुम्ही त्यांच्याकडूनच ऐका, तेच तुम्हाला सगळं सांगतील. त्यावेळेस घरच्यांच्या लक्षात येतं की आता इथे सदा मैना आलेत म्हणून. अर्जुन लगेच हाक मारतो सदाशिव मैनावती या आतमध्ये या म्हणून. आता बघा सुभेदारांच्या घरामध्ये सदाशिव आणि मैनावती सुद्धा येतात आणि हे दोघं जण सुद्धा आता ना साक्ष चांगले देतात घरच्यांच्या समोर. आता सदाशिव येतो आणि म्हणतो मैने हे बघ हीच ती कोडगी पोरगी जिने आपल्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून. सदाशिव मैना रागारागाने प्रियाकडे बघत असतात. सदाशिव म्हणतो की हिनेच आपल्याला मरणाच्या दारात सोडून दिलं बघ म्हणून आहे ना प्रिया सुद्धा आता यांच्याकडे चांगलेच दात खाऊन बघत असते. प्रतापराव म्हणतात मरणाच्या दारात म्हणजे, तर मैनावती म्हणते अहो 1 नंबरची कायदाशी नाही तुमची ही प्रिया. असं मैनावती रागारागाने बोलायला लागते. म्हणते आधी गोड गोड बोलून आम्हाला भुलवलं आणि नंतर कुठल्या तरी आडगळीच्या खोलीत नेऊन आम्हाला फेकून दिलं असं मैनावती सांगते. घरचे सगळेजण ऐकून वरचीवरनं शॉकच होत असतात. आता बघा आता त्यानंतर सदाशिव आणि मैनावतीचे डोळे उघडण्यासाठी ह्या प्रियाला मेसेज आलेला असतो, म्हणजे खोटा मेसेज जो सायलेंटच केलेला असतो. त्यावेळेस आहे ना ही प्रिया म्हणते की अरे ही तर उत्तम बातमी, सदा महिना जर का गचकले तर मला आनंदच होणार आहे असं प्रिया म्हणाली असते. आणि व्हिडिओ कॉलवर हे सगळं या सायलीने सदा महिन्याला दाखवलेलं असतं. आणि मग त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की खरंच ही आपल्या मरणावर सुद्धा टपलेली आहे म्हणून. आता पुढे बघा घरच्यांना हा पण सीन सांगितला जातो. आता मैनावती म्हणते अगं ये बाई तुला समजतंय का, तू अजून किती जणांच्या तळतळाट घेणार आहेस ग. तर प्रिया फक्त तुझ्याकडे ना रागाने बघून गप्प असते. आता ही मैनावती म्हणते अगं आम्ही तुला आपलंसं केलं, तुझं एवढं आम्ही कौतुक केलं आणि तू आम्हालाच पायाखाली चिरडायला निघाली होतीस का गं. असं सदाशिव तर खूप रागाने बघायला लागतो. सायली म्हणते शांत व्हा मैनाताई, तुमचं ना आता तुमचं नशीब चांगलं म्हणून ना आमच्या वेळीच लक्षात आलं की तुमच्या जीवाला धोका असू शकतो म्हणून. प्लीज तुम्ही शांत व्हा, काळजी करू नकास. आणि म्हणून तर आम्ही तुम्हाला एका जागी हलवलं ना. अर्जुन म्हणतो प्रियापासून आहे ना फक्त सदाशिव आणि मैनावतीलाच धोका नव्हता तर शांतामावशीला सुद्धा धोका होता. आता शांतामावशी हे नाव ऐकल्यानंतर
सगळ्यांना प्रश्न पडतो, अरे आता ही शांता मध्येच कुठून आली? तर अर्जुन म्हणतो ती या प्रियाने ना शांता मावशीवरती लक्ष ठेवायला ना संतोषला पाठवलेलं होतं आणि शांता मावशीला तिचा नवरा खूप मारायचा आणि म्हणूनच मी त्यांना दुसऱ्या एका घरामध्ये शिफ्ट केलेलं होतं. पण कोर्टात असं सांगितलं होतं तर हे खोटं होतं, असं काहीही नव्हतं. मी त्यांना शिफ्ट करण्याचं खरं कारण होतं ते म्हणजे प्रिया, कारण प्रियापासून त्यांच्या जीवाला धोका होता असं अर्जुन सगळं सांगायला लागतो की अर्जुनने कोर्टात काय सांगितलं ते. आता पुन्हा जे म्हणतात शांता म्हणजे जिचा मृतदेह तुझ्या गाडी सापडला तीच का? पण मग तिचा आणि या तन्वीचा काय संबंध आहे? आता बघा, आता अर्जुन आणि सैली हेही सत्य सांगतात. अर्जुन म्हणतो प्रियाची आणि शांताची ओळख जवळजवळ 22 आणि 23 वर्षापूर्वीच झाली होती आणि शांता मावशीनेच आम्हाला वंदना जाधवबद्दल सुद्धा सांगितलं होतं. घरच्यांना तर आता आणखीच कोडं वाढायला लागतं. आता ही वंदना जाधव कोण? आता तर शांताबद्दल कळलं तर वंदना जाधव कोण? आता अर्जुन सांगतो की वंदना जाधव म्हणजे हीच मुलगी वंदना जाधव. काय ग प्रिया, तुला वंदना जाधव हे नाव आठवतंय का? तर प्रिया म्हणते अरे कोण वंदना जाधव? तर अर्जुन म्हणतो जिचं तू खूप मोठं नुकसान केलंस ना तीच वंदना जाधव. आता रविराज पण बघायला लागतात. अर्जुन म्हणतो आणि जिचा आजही तुझ्यावर ना तितकाच राग आहे. जेव्हा शांता मावशीने आम्हाला हे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली ना त्यानंतर आम्ही लगेचच वंदना जाधवला ना शोधायला लागलो. प्रियाना तर खूपच वैतागलेली असते की आता हिने कुठपर्यंत मुळापर्यंत सगळे पुरावे शोधून काढलेत म्हणून. आता बघा अर्जुन सांगतो की मी वंदना जाधवचा पत्ता शोधून काढला आणि आता हे दोघं जणांना वंदना जाधवशी बोलतात आणि वंदना जाधवने अर्जुन सायलीना सगळा डिटेल हिस्ट्री म्हणजे इतिहासच सांगितलेला असतो प्रियाच्या लहानपणीचा. आता ते सुद्धा अर्जुन सायली सगळ्यांना आठवून घरामध्ये सांगायला लागतात. अर्जुन म्हणतो वंदना ताई आत या. आता ती वंदना जाधव येते ना सुभेदारांच्या घरामध्ये आणि आल्या इतक्या जोरात प्रियाला खानकोन थोबाडीत देते ना की सगळे सुभेदार बघायलाच लागतात. अरे ही बाई कोण आहे अचानक येऊन थोबाडीत देते ती? प्रिया म्हणते अरे याला काय अर्थ आहे? रस्त्यावरची कुठलीही बाई येते आणि मला कानाखाली मारते, कोण आहे ही बाई? तर ती वंदना जाधव म्हणते मी सोहम जाधवची आई आहे, आठवलं का तुला? आता असं म्हटल्यानंतर प्रिया गप्पच बसते. वंदना जाधव म्हणते तोच जाधव ज्याला लहानपणीच तू ना काय आयुष्यभरासाठी ना पांगळं केलंस, ज्याला तू अपंग केलंस, तीच वंदना जाधव मी आहे, आठवतंय का तुला? आता ही प्रिया गप्पच बसते असं म्हटल्यानंतर आणि ठरलं तर मग आजचा हा भाग आहे इथेच संपतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नकाच. आता आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये ना ही प्रिया म्हणत असते की हे सगळं खोटं आहे, हे अजिबात खरं नाही आहे म्हणून. आणि आता सायली म्हणते हे जे काही बोलतायत ना वंदना जाधव हे सगळं खरं आहे आणि याचा पुरावा आजही तुझ्या डाव्या खांद्यावर असलेली भाजलेली खून आहे आणि त्या दिवशी ती खून बघून आम्हाला ना खात्री पटली की आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात प्रिया म्हणून आलेली ही मुलगी, आपल्या घरामध्ये तन्वी किल्लेदार राहणारी ही मुलगी ही खरं तर सदाशिव आणि मैना लोखंडे यांची मुलगी आहे, बबली लोखंडे. आणि सायलीने ना गुढीपाडव्याच्या दिवशी प्रियाच्या डाव्या खांद्यावरची भाजलेली खून पाहिलेली असते की साडीला पिन लावती, या निमित्ताने हे सगळं घरच्यांना माहिती असतं. आणि सायली म्हणत असते की ही सदाशिव आणि मैनावती यांच्या घरी जन्मलेली मुलगी आहे, ती म्हणजे बबली लोखंडे. आता हे सत्य ऐकल्यानंतर ना घरातले सगळेजण अक्षरशः तोंडाला हात लावतात आणि आता कोणाला काही समजतच नाही. आणि फायनली रविराज तर ना आता डोळे मिटूनच घेतात की हे सत्य आहे म्हणून. आणि प्रियाच्या आता चेहऱ्यावरचे सगळे रंग उतरलेले असतात आणि हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये पाहतोय. तर उद्याच्या भागात भेटूया आपण अशाच छान छान रिव्ह्यूसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.